नमस्कार मित्रांनो, आजच्या प्रमुख मराठी वर्तमानपत्रांच्या प्रमुख मराठी बातम्या. अमृत संस्थेच्या वतीने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणसह परवाना पण मिळणार आहे बरं का. महत्त्वाची बातमी. लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचे 3,000 रुपये एकत्र मिळणार. लक्षात ठेवा, मार्च एप्रिलचे मानधन. पुढील हंगामात BCCI 1788 सामने आयोजित करणार. 3 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार. 3.6 लाखहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे. रणजी क्रिकेट स्पर्धा 2 टप्प्यात होणार. संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज विठ्ठल महाराज देहूकर यांचे दुःखद निधन. टंकलेखन कौशल्य चाचणी MPSCकडून रद्द. 3 पट उमेदवारांच्या प्रतीक्षा यादीची शिफारस. मित्रांनो, मराठी बातम्या ऐकण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. खूप महत्त्वाची बातमी आहे. टंकलेखन कौशल्य चाचणी परीक्षा रद्द. हॉकी प्रशिक्षक बलदेव सिंग यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर. EPFO लवकरच व्हॉट्सअपवर सेवाही सुरू करणार आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत द्राक्ष पिकांचा समावेश. या अगोदर 16 पिके होती. पूर्व परीक्षेची उत्तरपत्रिका लगेच प्रसिद्ध करणार. UPSCचा महत्त्वाचा निर्णय. 11वीला 9,54,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. PFसाठी आता ऑटो सेटलमेंट सिस्टम राहणार. कागदपत्रांची गरज नाही. कसोटी क्रमवारीत भारत 6व्या स्थानावर तर बांगलादेश 5व्या स्थानावर. ऑस्ट्रेलिया प्रथम स्थानावर आहे. आता साध्या फोनवरही चालणार भीम ॲप. भूमी अभिलेखची 50 नवीन कार्यालये सुरू होणार. कोलकात्याच्या मुंबईवर 4 गड्यांनी विजय. रणजी करंडक हंगाम 11 ऑक्टोबरपासून सुरू होणार. वर्ध्यात सर्वाधिक 47 अंश तापमान. मित्रांनो, मराठी बातम्या ऐकण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.